नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. असं म्हणतात, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आणि समाजाची ताकद असते. खरंच आहे. पण हे सगळं तेव्हा शक्य असतं जेव्हा ती मानसिक, शारीरिक, भावनिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असते. ह्यासाठी तिनं रोज स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढून नियमित योगासनं आणि योग साधना करायला हवी. पण हे सगळं करताना एक योग्य प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक सोबत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज अशाच एका तरुण आणि उमद्या योग प्रशिक्षकाला आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. दर्शक हो, आज आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे महिला आणि योगशक्ती. आणि आजचे आपले मार्गदर्शक आहेत वैभवी विष्णू. तर आजच्या मार्गदर्शकांचा थोडक्यात परिचय आपण आधी करून घेऊया. वैभवी विष्णू यांनी योगिक सायन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. तसंच वशिष्ठ स्कूल ऑफ योगा हैदराबाद येथून त्यांनी योगामध्ये सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे. डाएट अँड न्यूट्रिशन ही जालंधर इथून त्यांनी डिप्लोमाची पदवी घेतलेली आहे. तसंच अनेक आंतरराष्ट्रीय योगा दिवस या कार्यक्रमातनं त्यांनी योग प्रशिक्षक म्हणून आपला सहभाग नोंदविला आहे. सध्या त्या नारी आखाडा इथं योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. वैभवी, आपलं कार्यक्रमात स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. तर आपण सुरुवातीला असं जाणून घेऊ आणि दर्शकांना समजावून सांगू की योगा किंवा योग साधना म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा व्यायाम आहे की जीवनशैली आहे. आणि तसंच आपण या क्षेत्राकडं ठरवून वळलात की योगानं इकडे आले आहात. योग हा व्यायामाचा एक प्रकार आहेच, पण त्यासोबत ही जीवनशैली आहे. म्हणजे सूर्योदयापासून जसं आपण उठतो आहे आणि संध्याकाळी किंवा रात्री जे आपला दिनचर्या आहे संपूर्ण, की उठल्यापासून झोपेपर्यंत जे आपण बोलतो आहे, चालतो आहे, वागतो आहे, खातो आहे, पितो आहे, लोकांना भेटतो आहे, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जातो आहे, कार्याच्या ठिकाणी जातो आहे, इथले संपूर्ण जे आपलं वागणं, बोलणं अर्थात विचार करण्याची पद्धत आहे, या सगळ्याची जीवनशैली आपण म्हणतो, याला योग मार्गातून आपल्याला नक्कीच मार्गदर्शन होतं आणि त्यातून आपण शिकू शकतो किंवा आपल्या स्वतःमध्ये बदल घडवू शकतो किंवा इतरांमध्ये, आपल्या परिसरामध्ये आपण योग्य प्रकारे कसं वागायला हवं जेणेकरून आपलं किंवा इतरांचं मन न दुखवता आनंदित जीवन जगणं, जो आपल्या महत्त्वाचा भाग आहे की आपण जीवन जगतो आहे पण खरंच त्यामध्ये आनंदी आहो का, समाधानी आहो का, त्याबद्दल आपण संतोष व्यक्त करतो आहो का, हे जर शिकायचं असेल तर मला वाटतं योग ही जीवनशैली प्रत्येकाने आपल्यात अवलंबवली पाहिजे आणि त्याचं रोज पालन म्हणावं किंवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग करून घ्यायला काहीच हरकत नाही आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि माझं सांगायचं झालं तर योग क्षेत्रामध्ये ओळख होण्याचे माझा योगायोगच होता. पण या क्षेत्राकडे वळण्याचा हे माझं खूप ठरवून घेतलेलं पाऊल होतं की जेव्हा मला याची ओळख झाली, तोंड ओळख झाली आपण असं म्हणतो, तेव्हा आपण त्यातले बारकावे समजून घेतो की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे किंवा आपली विचार करण्याची पद्धत कशी आहे, एखादा प्रसंग घडतो आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्याला आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आणि यामध्ये मला वाटतं कोरोनाने खूप मौल्यवान आपला वाटा घेतलेला आहे की आपण कसा विचार करायला पाहिजे आपल्या जीवनाकडे बघण्याचा किंवा स्वतःकडे बघण्याचा. त्यामुळे हा जो माझा निर्णय होता हा खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता योग क्षेत्राकडे वळण्यासाठी. अच्छा, अगदी बरोबर आहे. पण आपण असं बघतो की योग किंवा योग साधना ही फार पूर्वी प्राचीन काळापासूनच चाललेली आहे. जसे की आपले पूर्वज किंवा ऋषीमुनी हे सगळेच योग साधना करायचे, पण त्याबद्दल इतका बोलबाला होत नसे किंवा चर्चा होत नसे. पण अलीकडे या विषयावर जरा जास्तच चर्चा व्हायला लागली, असं नाही का वाटत? हो, आधी अशी पद्धत होती की गुरु शिष्य परंपरा होती, तर म्हणून त्याची जी चौकट होती ज्ञान प्रदान करण्याची किंवा ज्ञान संपादित करण्याची, त्याला एक विशिष्ट सीमा होती. की एखादा व्यक्ती आहे त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की मला योग शिक्षण घ्यायचं आहे, तर तो एक गुरु शोधायचा. योग्य गुरु शोधणंही त्या काळी फार कठीण होतं. आणि त्यानंतर आपले जे योग गुरु होते किंवा ऋषी मुनी होते ते पण योग्य पारख करूनच आपल्या शिष्याला ते ज्ञान प्रदान करायचे. अलीकडच्या काळात जसं आपल्या पाश्चिमात्य देशांकडे जर कुठला
खूप याचा बोलबाला झाला किंवा प्रसिद्धी मिळाली की आपल्या भारतीयांना जाग येते. तसाच काहीसा प्रकार आपल्या योगा बाबतीत झालेला आहे की पाश्चिमात्य देशांनी जेव्हा डोक्यावर घेतलं तेव्हा आपल्याला जाग आली की नाही, आपला हा देशातला जो योग आहे, जो आपला पायाभूत ठेवा आहे, याला आपणही कुठेतरी समोर न्यावं, असं जेव्हा जागृती झाली. आणि यामध्ये प्रसार माध्यमांचं खूप मोठं योगदान आहे मला असं वाटतं. सो मोबाईल आलेले आहेत, आपले इंटरनेट आलेले आहेत, इतरही टीव्ही चॅनल्स आहेत. टीव्ही हा मोठा एक भाग आहे. यांनी फार मदत केली आहे की जे लोक आपल्याच एका चौकटीमध्ये काही योग गुरु, जे आपण आधुनिक काळातील योग गुरु म्हणतात, त्यांना समोर आणण्याचं काम या माध्यमांनी केलेलं आहे. आणि त्यांनी हे मर्यादित न ठेवता संपूर्ण जनकल्याणासाठी, हे जनसामान्यासाठी उपलब्धी करून दिली. आणि लोकांनी ती उपलब्धीचं महत्त्व समजून घेतलं आणि कुठेतरी जाणीव झाली की नाही, योग आपल्यासाठी उपयुक्त आहे, की याचा आपण आपल्या जीवनामध्ये जर, जीवनशैलीमध्ये जर याचा उपयोग करून घेतला तर आपल्याला नक्कीच आरोग्यामध्ये असो किंवा आपल्या विचारांमध्ये असो की परिणाम दिसायला लागला. की आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या शारीरिक ज्या व्याधी आहेत, किंवा आजकाल डॉक्टरही आपल्याला सजेस्ट करतात की नाही, तुम्ही योग शिक्षकाकडून औषधांसोबत एक योग अभ्यास सुरू करा. यामुळे मला वाटतं की लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस आला, जागरूकता आली आहे आणि त्याचे रिझल्ट दिसायला लागले. मुख्य म्हणजे की ज्याचा नियमित अभ्यास केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असो, मनामध्ये असो किंवा वागण्या बोलण्यामध्ये असो, जो समाधानकारक आणि जाणीवपूर्वक परिणाम दिसायला लागला. यामुळे अलीकडच्या काळात लोकांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेला आहे. आणि जे पर्यायी व्यायाम आहेत आपल्याला, जसं आपण जिम म्हणूया याला, आणि ज्याच्या काही लिमिटेशन्स असतात. प्रत्येक व्यायामाच्या पद्धतीला काही लिमिटेशन्स आहे. वयोमर्यादा असू शकते, जागेचा अभाव असू शकतो, वेळेचा अभाव असू शकतो, उपलब्धीचा अभाव असू शकतो. या सगळ्यांच्या सीमा तोडून योगाने आपलं सर्वस्व आणि वर्चस्व निर्माण केलेलं आहे. याच्यामुळे मला वाटतं की आजच्या काळात हे खूप सुंदर म्हणजे देण मिळालेली आहे किंवा गिफ्ट मिळालेलं आहे, आपण असं म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्याजवळ असताना आपल्याला त्याचं महत्त्व नसतं, पण तेच दुसऱ्यांनी जेव्हा त्याचा गवगवा केला तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व पडू लागतं, असं झालेलं आहे. नक्की पाश्चात्य देशांचं आपण उदाहरण दिलं त्या. हो हो. पण आता प्रश्न पडतो की योग साधना किंवा योगासनं करण्यासाठी अशी काही वयाची मर्यादा आपण बांधून दिलेली आहे का? आणि विशिष्ट वेळा अशी की पहाटे उठून करावे किंवा असं काही असतं का? नाही नाही, मुळीच नाही. याला वेळेची किंवा वयाची मर्यादा नाही आहे. तुम्ही बाल्यावस्था आहात, तरुण अवस्थेमध्ये आहात का वृद्ध अवस्थामध्ये आहात, तुम्ही कधीही कुठेही कुठल्याही वेळी योग साधना सुरू करू शकता. जर तुम्ही शाळेत जाणारे तरुण तरुणी असाल, वयात येणारे असणार, तर तुम्ही नक्कीच योगाचा अभ्यास सुरू करायला हवा. कारण अलीकडच्या काळात आपण प्रीमेन्स्ट्रुएशन हा शब्द खूप ऐकतोय की वय येण्याच्या आधी मुली वयात येत आहेत. की याचं कारण आपण जीवनशैलीच ठरवलेलं आहे की तुमची जीवनशैली कशी आहे, तुमचं दैनंदिन जीवन कसं आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये लहान लहान 8-9 वर्षांच्या मुलींनाही अभ्यासाचं ओझं वाटायला लागलंय, त्याचं टेन्शन घेतात म्हणतात या मुली. त्याच्यामुळे आपल्याला अर्ली मेन्स्ट्रुएशन हा जो आहे की मुलींना कळायच्या आतच, तिला साधं बसायचं कसं, उठायचं कसं हे कळत नसतं, मासिक पाळी यायला लागलेली आहे. तर ती स्वतःला सांभाळण्याचं वय नसताना तिला एवढी मोठी एक प्रकारची जबाबदारीच आलेली आहे. अल्लडपणा जो असतो, म्हणजे जे तिचं बाल्यावस्था आहे, तिचं खेळायचं, उडरायचं, खिदळायचं वय आहे, त्या वयातच तिच्यावर अगं नाजूक बस, आता तुला तुझी काळजी घ्यायची आहे, सावरून बैस, तुझ्यावर जबाबदारी आलेली आहे, ही आईकडून थोपवल्या जातं की आता तुला सांभाळून राहायचं आहे, आता तू मोठी झाली आहे, हे असं जे बोललं जातं, तर ही लादलेली जबाबदारी म्हणू शकतो. हे टाळण्यासाठी किंवा ती समज येण्यासाठी किंवा ती जबाबदारी आपण खूप छान प्रकारे किंवा एक समजूतदारपणे घेऊ शकू, यासाठी योगा करायला पाहिजे. आणि आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्येक लहान मुलगा असो की मोठा मुलगा असो, त्याच्या हातात मोबाईल आलेला आहे. आणि आपण बंधनं नाही घालू शकत, आई वडील कुठपर्यंत बंधनं घालणार. तर या मोबाईलद्वारे जे आपल्याला नको न कळणाऱ्या गोष्टी ज्या वयाच्या आधीच कळायला लागल्या, यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतो. आणि हे सायंटिफिकली बऱ्याच ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. याचे आर्टिकल्स आलेले आहेत, आपण वाचतो आहे, पेपरमध्ये बघतो आहे.
तर यामुळे असं वाटतं की हे जे वयाच्या आधी हार्मोन्सचे बदल होत आहेत, मग त्यामुळे आपल्याला मेन्स्ट्रुएशन असो किंवा इतरही कुठले आजार असो जे आपल्याला शारीरिकरित्या अथवा मानसिकरित्या अनुभवाला येतात आहे, की एन्झायटी हा कधी शाळेमध्ये आपण बघितलेला नव्हता, पण आजकाल 9वी-10वीच्या मुलींना किंवा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा एन्झायटी होत आहे, डिप्रेशन आलेलं आहे, मला ओझं वाटतंय अभ्यासाचं, हे असे शब्द आपल्याला ऐकवात येत आहेत. तर हे शब्द आता आपल्या आयुष्यात आलेले आहे, तर आता याच्याशी डील करणं आहे, तर याला आपण नाकारू नाही शकत. ही आपल्या जीवनाची आता एक अविभाज्य घटक झाल्यासारखा झालेला आहे. त्याला सामोरं जायचं आहे, त्याला सामोरं जाणे आहे. तर ते कशा प्रकारे सामोरे जाऊ, आपण रडत घुसट पिटत नाही जाणार, याला आनंदाने सामोरे जाऊ स्वीकारणं आहे, सोबत त्याचा लढा देणे आहे. आणि कुठलाही अडथळा आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये न होऊ देता त्याला कसं आनंदित आपण पुढे जातो आहे आणि एक्सेप्ट करतो आहे, याच्यासाठी योग साधना फार गरजेची आहे. आणि राहिला विषय, जसं आता समीकरण असं झालेलं आहे की एका विशिष्ट वयानंतर की अरे आता मी निवृत्त झालो आहे, माझं वय झालं आहे, तर हा आता म्हाताऱ्यांचा व्यायामाचा प्रकार म्हणजे योग, ही जी समजत आहे ही मला फार चुकीची वाटते. तुम्ही शाळेत असो किंवा तुम्ही नोकरी करता आहात किंवा तुम्ही रिटायर्ड झाला आहात, तुम्ही तिन्ही वयातील लोकांनी योगाचा अभ्यास करणं अगदी बरोबर आहे. आणि राहिला वेळेचा प्रश्न, तर आजची जीवनशैली बघतो की आपला एक फिक्स वेळ नाही आहे. कोणाची सकाळची ऑफिस असतं, कोणाचा व्यवसाय असतो, कोणाला सकाळी 4 वाजताच आपलं शॉप उघडायचं आहे किंवा कोणाची नाईट ड्युटी आहे. तर आपण वेळेचं बंधन घालणं मला चुकीचं वाटतं. जरी ग्रंथांमध्ये प्रातःकाळेचा उल्लेख केलेला आहे, म्हणतो आहे आपण की सगळ्यात विशिष्ट जी सकाळचे ब्रह्ममुहूर्त असतो, पण प्रत्येकाला तो शक्य नाही आहे. तर आपलं व्यावहारिक जीवन किंवा आपला व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, त्याच्या वेळा बांधून, आपल्या जीवनशैलीच्या वेळा बांधून, आपल्या जेवणाच्या झोपण्याच्या, जे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या आरोग्यामध्ये, झोप आणि जेवण, याचा नियमित एक ज्याला म्हणतो आपण नियोजनबद्ध आपला जो दिवस आहे, त्यामध्ये आपण योग अभ्यासाचा 1 तास ॲड करू शकतो. तर तो कसा करू शकतो? जर तुमची नाईट ड्युटी आहे तर तुम्ही दिवसा झोप घ्या, झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण फ्रेश होतो त्यानंतरचा काळ आहे 1 तास नक्कीच देऊ शकता. जर तुमचा दुपारची वेळ आहे तुमच्या नोकरीची, व्यवसायाची, तुम्ही नक्कीच सकाळी वेळ देऊ शकता. तर तुमच्या व्यवसायानुसार, तुमच्या दिनचर्येनुसार तुम्ही तो वेळ ठरवू शकता. फक्त वेळ एवढी पाळायची आहे की जेवणानंतर तुम्ही 3 तासाचा एक ब्रेक द्यायला हवा, जेणेकरून तुमच्या पोटामध्ये अन्न आहे ते पचायला एक साधारण 3 ते 4 तासाचा वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला जे व्यायाम करताना अवघडल्यासारखं वाटणं किंवा मला असं थोडंसं घाबरल्यासारखं होत आहे असं वाटतंय, ते या ज्या शक्यता आहेत त्या आपण टाळू शकतो. अच्छा, नक्कीच. अगदी आपण याविषयी आणखीन बोलू, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा सखी सह्याद्री. दर्शक हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वैभवी, आपण आता बोलत होतो की योग साधना करण्यासाठी कुठलं वय किंवा कुठल्या वेळेचं असं बंधन नाही आहे. फक्त जेवणांच्या काही वेळा पाळल्या तर आपण केव्हाही योग करू शकतो. पण आता प्रश्न असा पडतो की आपण आजचा जो आपला विषय आहे, शीर्षक जे आहे आपलं, महिला आणि योगशक्ती, तर ही योगासनं सगळ्यांनी सारखी करायची असतात की महिलांसाठी काही अशी विशेष योगासनं ठरवून दिलेली आहेत? तसं तर बघतो म्हणाला तर यामध्ये काही विशिष्ट आपल्याला विभाजन बघायला मिळत नाही. पण जसं आपण बघतो आहे की आजची स्त्री ही घराचा आधारस्तंभ नसून कर्ता पुरुष सुद्धा झालेली आहे. अगदी बरोबर. तर तिच्यावर घरची सुद्धा आणि बाहेरची ही दोन्ही जबाबदारी आलेली आहे. तर तिने मानसिक आणि भावनिकरित्या खंबीर राहणं, त्यासोबत शारीरिकरित्या मजबूत राहणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. म्हणून आजकाल जे फॅशन निघाले आहे की महिलांनी वेट ट्रेनिंग करायला हवं. तर योगासनेमध्ये जे आपले आसन आहेत ज्यामध्ये आपल्याला आपलं स्वतःचं शरीर उचलायचं आहे, किंवा आपण जे बॅलेन्सिंग आसन म्हणतो आहे, किंवा
ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे, जसं म्हणतात ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की 64 लाख योनी आहेत तेवढे आपल्याकडे आसनं उपलब्ध आहेत. म्हणजे या पृथ्वी तलावावर जेवढेही जीवजंतू असो की प्राणी असो, जितके आहेत तितके आसनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर याच्याकडे आपल्याला एवढी व्हेरायटी मिळून जाते आहे की तुम्हाला बोर व्हायला चान्सच नाहीये. बरोबर. तर याचा आपण विशिष्ट असं काही करू शकत नाही. जसं मी मागेशी उल्लेख केलाय की आपल्याला प्री मेन्स्ट्रुएशन की आधी मासिक पाळी येते आहे किंवा अर्ली मेनोपॉज हा शब्द आपण बघतो आहे. अर्थरायटिस असो, डायबिटीज असो, थायरॉइड खूप, थायरॉइड, मायग्रेन या गोष्टी अशा वाटतात गिफ्ट, गॉड गिफ्ट मिळाल्यासारख्या आता अशा शरीरातून बाहेर पडतायत. तर यासाठी आपण एक नियोजनबद्ध लेसन प्लॅन बनवू शकतो की जर तुम्हाला एक विशिष्ट असा आजार आहे की जसं गुडघ्यांचे आजार आहेत, थायरॉइड आहे, मायग्रेन आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे की ज्यामध्ये आपल्याला मानसिकरित्या खंबीर राहणं फार गरजेचं असतं, किंवा आता शाळेकरी विद्यार्थी आहे किंवा 10वी-12वी बोर्डाचे अभ्यास करणारे ज्यांना खूप कॉन्सन्ट्रेशन फोकसनी अभ्यास करायचा असतो, मन शांत हवं असतं, मनात 100 विचार नको असतात, ओव्हर थिंकिंग जे आता प्रत्येकाला असं वाटतं की जेवणासोबत वरण भात भाजी पोळी सोबत ओव्हर थिंकिंग ही ताटात वाढलेली मिळते, अशासारखी ही गोष्ट झालेली आहे. यासाठी म्हणून आपण एक नियोजनबद्ध एक योगासन वर्ग जो आहे तो तयार करू शकतो. विशिष्ट जर तुम्हाला गरज असेल तर, जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या खंबीर आहात, सुदृढ आहात, निरोगी आहात, तर तुम्हाला एक नियमितपणे जो योग वर्ग चालतो कुठल्याही शाखेमध्ये तो तुम्ही नक्कीच त्याची प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला कुठला आजार आहे किंवा तुम्हाला विशिष्ट गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की नाही, मला या बाबतीसाठी मला मार्गदर्शन हवं आहे, तर त्यासाठी आपण विभागणी करू शकतो. परंतु असं काही नाही की तरुण अवस्थेत, वृद्धावस्थेत हा केला पाहिजे, याला काहीही बंधन नाही आहे. अच्छा, पण म्हणजे महिलांसाठी असं गर्भवती महिला आहे तर तिचे विशिष्ट व्यायाम असा काही प्रकार हो, असेल? नक्कीच. जर तुम्हाला गर्भधारणेच्या आधीपासून तर गर्भधारणेपासून तर तुमच्या प्रसूतीपर्यंत यामध्ये आपण योगासनाची काही विभागणी करतो. जसं योग जेव्हा आपल्याला गर्भधारणा एखाद्या स्त्रीला करायची असते, तिचं सगळ्यात महत्त्वाचं अंग असतं पेल्विक, जे आपला कमरेचा खालचा भाग असतो. तर तो स्ट्रॉंग असणं, मजबूत असणं, एका बाळाला जडणघडण होण्यासाठी तो अवयव तितका सुदृढ आणि समृद्ध असायला हवा. हे आपली जी महत्त्वाची भूमिका असते एका स्त्री शरीराची, त्यासाठी आपण नक्कीच खाली कमरेच्या खाली जे व्यायाम असतात, ज्यात सगळ्यात उत्तम आणि सुंदर असं आसन आहे भद्रासन, ज्याला बटरफ्लाय म्हणतो आपण, किंवा हनुमान दंड मारायला हवेत, जेणेकरून तुमचं पेल्विक स्ट्रॉंग होतो. त्याचप्रमाणे जेव्हा 3 फेज मध्ये आपली प्रेग्नेन्सी बघितल्या जाते, फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर आणि थर्ड ट्रायमिस्टर, तर यामध्ये पोटावर ताण येणार नाही असे व्यायाम करायला पाहिजे. तुमच्या आधीपासून तर शेवटपर्यंत मलासनामध्ये बसणं फार गरजेचं आहे. आजकाल वेस्टर्न टॉयलेट या पद्धतीमुळे आपलं खाली बसणंच बंद झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला गुडघ्यांचे तर आजार आहेच, पण इतरही जे आपलं पेल्विक स्ट्रॉंग असायला पाहिजे ते आजकाल कमजोर व्हायला लागलेले आहेत. तर आपल्या आयुष्य जसं पहिला फेज आहे, सेकंड फेज आहे, थर्ड फेज आहे, त्यामुळे आपण इंडियन टॉयलेट जे वापरणं बंद केलेलं आहे. म्हणून आपल्या नियमित अभ्यासक्रमामध्ये आपण मलासनामध्ये बसायला हवं. अगदी बरोबर आहे. आणि तसंच आता मी बऱ्याच स्त्रियांना बघितलेलं आहे ज्या शीर्षासन सुद्धा करतात, खाली डोकं वरती पाय पण करतात. तर याला असं काही बंधन नाहीये, फक्त पोटाचा आकार वाढल्यामुळे आणि पोटावर दबाव पडू नये यामुळे आपण समोर वाकण्याचे व्यायाम थोडे टाळण्याचा प्रयत्न करतो त्या फेजमध्ये. त्यातही पहिल्या 3 महिन्यामध्ये थोडी काळजी घ्यावी लागते. जसा गर्भ वाढतो, एक आपल्या डॉक्टरांना आणि आपल्या योग शिक्षकाकडून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण नक्कीच खाली वाकण्याचे पण जे आसनं आहेत ते करू शकतो. आणि जसं महिलांचं आहे की आपल्या प्रसूतीनंतरही तुम्ही काही विशिष्ट जे पोटाला तुम्हाला स्ट्रॉंग बनवणारे आहेत किंवा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तुम्ही थोडंसं विकनेस फील करता, त्यासाठी आपण नक्कीच जे शारीरिकदृष्ट्या तुम्हाला मसल गेन करायला मदत करणारे आसन आहे ते करू शकतो. पण असं विशिष्ट काही बंधन नाही आहे यामध्ये. अच्छा, शेवटी ती शारीरिक क्रियाचे वाकवणे, वळवणे ती सगळ्यांसाठी सारखी आहे. म्हणूनच योगाला परिपूर्ण व्यायाम असं म्हणतात की ज्यामध्ये शरीर, श्वास आणि आपलं मन या तिघांचाही जोड होतो. म्हणजे आपण
योगासनं जेव्हा करतो तेव्हा आपलं मन एकाग्र होतं, आपलं लक्ष फक्त आपल्यावर असतं हो. की आपण हात कुठे नेतो आहे, पाय कुठे नेतो आहे, आपल्या श्वासाची लयबद्धता कशी आहे, कुठे वागताना वळताना आपण श्वास घेतो आहे किंवा कधी श्वास सोडतो आहे, हे फक्त आणि फक्त आपण असतो त्यामध्ये. अच्छा. की आपलं मन आपल्यावर असतं, आपण श्वास घेतोय त्यावर असतं, की कुठे मला श्वास जास्त लागतो आहे, की कुठे मी छान शांतपणे बसलेली आहे, की हे जे याचं सुंदर स्वरूप आहे की याला परिपूर्ण म्हणूनच म्हणतात की ज्यामध्ये आपल्या पूर्ण शरीराचा, मनाचा आणि आपल्या श्वासाचा मिलाप असतो, छान. मिलाप असतो, एक छान संगम असतो. बरोबर आहे. तर हा आपल्याला योगामध्ये फार उत्तमरित्या अनुभवायला मिळतो मिळतो. आणि अनुभवायला मिळतो. आणि त्यानंतर येणारा जो आनंद आहे, आपल्याला बऱ्याच लोकांकडे जेव्हा आपण बघतो ना, त्यांच्या चेहऱ्यावर असं तेज येतं, प्रसन्नता असतो, आनंदच असतो आणि मुखातून निघतंही की आज मला फार बरं वाटतंय. हा, माझं मूड नव्हतं आज, मला छान नव्हतं, आतून कसं तरी होतोय, हे जे आपलं आहे हे कसं तरी होतंय बंद करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपली योग साधना आहे. खूपच छान, मस्त सांगितलं आपण. योगासनं करायची आहेत सगळ्यांना खूप इच्छा आहे योगासनं करायची, पण माझ्याजवळ योग मार्गदर्शकाला किंवा प्रशिक्षकाला देण्यासाठी शुल्क नाही आहे माझ्याकडे. तर मग अशा वेळी आम्ही यूट्यूबवर बघून योगासनं करतो आहे, ऑनलाईन जे चालतात आहे ते करतो आहे, तर ते कितपत योग्य असतं? काही अर्थी ते योग्यही आहे मला वाटतं, कारण आता आपल्याला उपलब्धी आहे, मोबाईल आणि इंटरनेटची उपलब्धी आहे, तर त्याचा आपण योग्य तो वापर करणं गरजेचंही आहे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणतो आपण, की चला एक सुरुवात करायला काहीही हरकत नाही. परंतु तुम्हाला कुठला आजार आहे किंवा नाही आहे, पण तुमच्या शरीर रचनेसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे यासाठी एकदा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. जसं आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो, त्यांना 500-800 रुपये फी देऊन एक कन्सल्टेशन घेतो, मार्गदर्शन घेतो, तर तेवढं करायला काहीच हरकत नाही. आणि जो आमचा योग शिक्षकांचा वर्ग आहे तो खूप मोठ्या दिलाचा आहे. तर गरजू व्यक्ती असली तर त्यांना आम्ही नक्कीच मदत करतो. प्रत्येक वेळेस पैशाचा हा विषय नसतो किंवा आम्ही व्यक्ती बघतो आहे, त्याला खरंच गरज आहे तर आम्ही नक्की मदत करू. जर तुम्हाला असं वाटतंय की अरे मी काहीच आर्थिकरित्या दृष्ट्या मी सक्षम नाही आहे मदत करायला, तर आपण त्याचे पर्याय काढतो. जसं तुम्ही स्टुडंट असणार, युट्यूबवर एक रील कशी बनवायची किंवा एक व्हिडिओ कसा बनवायचा हे तुम्ही शिका. तुम्ही आमच्याकडनं कन्सल्टेशन घ्या आणि आम्हाला सांगा की मॅम आम्ही तुमचा एक योग आसनाचा किंवा प्राणायामाचा एक अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवून देतो. खूप सुंदर सांगता आहात. त्याबद्दल हा मोबदला होऊ शकतो नक्कीच. हो, अगदी सुंदर सांगता आहात. आपण ह्या विषयावर पुन्हा बोलूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. दर्शको, कार्यक्रमात पुन्हा आपलं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे महिला आणि योगशक्ती, आणि याचे आपले मार्गदर्शक आहेत वैभवी विष्णू. वैभवी, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ऑनलाईन योगा आणि यूट्यूबवरनं ह्याविषयी बोलत होतो, तर त्याबद्दल आपण कंटिन्यू करू. हो, तर जसं आपण म्हटलंय की जसं डॉक्टरांकडे कन्सल्टेशन घेतो तसं आपण नक्कीच करायला हवं. आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम नसाल तर त्याबदली तुमच्यामध्ये जी कला आहे किंवा तुम्ही ज्यामध्ये उत्तमरित्या काम करू शकता तो मोबदला म्हणून आम्हाला नक्कीच देऊ शकता. प्रत्येक वेळेस विषय हा पैशाचा नसतो. तुमच्याकडे कला असू शकते, तुमच्याकडे एखादं कुठलं टॅलेंट असू शकतं ज्याचा उपयोग आमच्याही क्षेत्रामध्ये होऊच शकतो नक्की. किंवा तुम्ही आमचा एक योग्य प्रचार किंवा प्रसार करू शकता. तुम्ही आमच्यासाठी तुमच्या संस्थेमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये, गावामध्ये एक कार्यशाळा उपलब्ध करून देऊ शकता की जेणेकरून आम्ही आणखी जनसामान्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि काही ठिकाणी निशुल्क वर्ग पण चालतात. हो, बरेच ठिकाणी त्याचंही आपण त्यांना उत्तम उदाहरण देऊ शकतो. किंवा तुम्ही जर त्या प्रकारे काम करू शकत नसाल की तुमचे एखादे मित्रवर्ग आहे तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये एक जी संस्था काम करते, त्याबद्दल तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता. म्हणजे तुम्हाला करायचंच असेल, इच्छा तेथे मार्ग आपण हे नक्कीच आहे. बरोबर. तुम्ही जे करत आहात त्यामध्ये चुका कुठल्या तरी क्षणी होण्याची शक्यता असते. ती चूक टाळण्यासाठी किंवा शारीरिक इजा तुम्हाला होऊ नये हे जपण्यासाठी आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. बरेच वेळा आपण स्वतःकडे इतकं लक्ष नाही देऊ शकत
की तुमचा एक ट्विस्ट किंवा एक खाली वाकणं तुम्हाला कंबरदुखीचा त्रास देऊ शकतो. बरोबर आहे. तुम्ही चुकीच्या प्रकारे वाकलात हो. किंवा तुम्ही चुकीच्या प्रकारे हातवारे दिले किंवा झटका दिला तर तुम्हाला ते कितपत योग्य आहे किंवा त्यामधून सावध होण्यासाठी एक योग शिक्षकाची किंवा मार्गदर्शनाची गरज असते. अगदीच. बस हो. ही किंवा इजा किंवा आपलं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक फार गरजेचं असतं. म्हणून अगदीच गरजेचं. एकदा तरी तुम्ही कन्सल्टेशन घेणं किंवा मार्गदर्शन घेणं योग्य आहे. त्यानंतर बरोबर. तुम्ही जर एकदा शिकले आहे, तुम्ही त्यांच्याकडनं आपल्या काय चुका आहेत या सुधारून घेतल्या आणि स्वतःही अभ्यास केला तर काही हरकत नाही आहे. बरोबर आहे. अगदी मार्गदर्शक हवाच. हो. आता आपला जो विषय आहे महिला आणि योगशक्ती. आता महिला म्हटलं की ती सौंदर्याला जरा जास्त जपते आणि आजकाल जरा झुंबा हे फॅड जरा जास्त आलं आहे. तर झुंबा याविषयी म्हणजे योग यामध्ये मोडतं का झुंबा हा प्रकार? आणि आपले विषय अभ्यास करताना मला फेस ब्युटी हा पण एक विषय त्यात आढळला. तर काय सांगाल याबद्दल? हो. झुंबा हा अगदी वेगळा भाग आहे. हा योगाचा भाग नाही आहे. योगासनाचा किंवा योग क्षेत्राशी संबंधित नाही आहे. हा व्यायामाचा इतर प्रकार आहे ज्यामध्ये आपण विशिष्ट गाण्यावर तालबद्ध नाचतो आहे. बरोबर. तर हा जिथे आपण जर योगासन म्हटलं तर पातंजल योग सूत्रामध्ये सुंदर असं सूत्र आहे, स्थिरम सुखम आसनम, ज्यामध्ये आपण स्थिर आहोत, ज्या स्थिरतेमध्ये आपल्याला सुख मिळतं आहे ते आसन आहे. आणि झुंबा हा जो प्रकार आहे यामध्ये आपण गाण्यावर थिरकतो आहे. बरोबर. तर जिथे आपलं शरीर कंटिन्युअसली वळतं आहे ते आसन नव्हे, जिथे आपण स्थिर आहोत. एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या आसनामध्ये आपण आनंदी सुखात बसलेलो आहोत त्याला आपण आसन म्हणतो. तो झुंबा हा प्रकार नक्कीच योगाचा नाही आहे. हा एक विशिष्ट आणि वेगळा आपला व्यायामाचा प्रकार आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात फेस योगा, हा नक्की स्त्री म्हटलं की सौंदर्य आलंच आणि तिला सुंदर दिसणं हे आलंच. अगदी. तर आपल्या चेहऱ्याची जशी आपण काळजी घेतो की हे ब्युटी प्रोडक्ट्स वापरायला हवेत, हे सिरम वापरायला हवेत, त्याचप्रमाणे आपल्या योग मध्ये फेस योगा हा एक प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला सुरकुत्या आहे म्हणा किंवा पिगमेंटेशन आहे, अँटी एजिंग आजकाल जे आपलं फिलर्सचा प्रकार निघालेला आहे, बोटॉक्सचा प्रकार निघालेला आहे, जे आपलं सौंदर्य खुलवतं म्हणतात, त्यासाठी आपल्या स्वतःच्या हातामध्ये, आपल्या स्वतःच्या चेहऱ्यामध्ये एक जादू आहे जी योगा आपल्याला दाखवते आहे की तुम्हाला इथे फाईन लाईन्स येत आहेत, इथे फाईन लाईन्स येत आहेत. तर तुमच्या चेहऱ्यामध्ये पण मसल्स आहेत, आपल्या शरीरामध्ये 640च्या वर मसल्स आहेत, स्नायू आहेत. तर आपल्या चेहऱ्यामध्ये पण स्नायू आहेत. त्या स्नायूंना ताणलं की ती स्किन टाईट होते. जसं आपण व्यायाम करतो आहे की आपले स्नायू मजबूत व्हावे, तसे आपल्या चेहऱ्यामध्ये पण आहे. तर तुम्ही चेहऱ्याचे विशिष्ट व्यायाम केले, मसल्सला योग्य ते वळण दिलं की फेस योगा होतो. अगदी बरोबर. जसं एक सिंपल उदाहरण आहे की तोंडामध्ये आपल्या मुखामध्ये हवा भरायची आहे आणि बस हे जर आपण तुम्ही फुलवून ठेवलाय तर इथले स्नायू तुमचे ताणल्या गेल्यामुळे ते मजबूत होतात. तर इथे येणाऱ्या फाईन लाईन्सला तुम्ही टाळू शकता. तसंच जसं आपण तोंडामध्ये पाणी घेऊन फिरवू शकतो क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, त्याप्रमाणे हवा भरून फिरवू शकता. एका गालामध्ये पकडून ठेवू शकता या प्रकारे, किंवा तोंडामध्ये हवा भरून ही 2 बोटं तोंडावर ओठांवर ठेवून फूक मारायची, पण हवा बाहेर नको यायला. यामुळे हे स्नायू ताणल्या जातात आणि त्यामुळे हे जे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहे, फाईन लाईन्स आहे, यापासून आपण सौंदर्यात भर टाकू शकतो. तसेच डोळ्याच्या खाली आहे तिथे पण आपण व्ही आकारामध्ये 2 बोटं ठेवून ही जर स्किन आपण खाली ओढली, ताणली आणि वर बघितलं की इथली जी स्किन आहे तिथले फाईन लाईन्स येतात, त्या आपण टाळू शकतो आणि सौंदर्यात भर टाकू शकतो. आपल्याला पार्लरमध्ये गेलं की रिलॅक्स फील करायचं असतं. आपले हे 2 बोटं, खूप जादू आहे आपल्या बोटांमध्ये. तर हे 2 बोटं आपले भक्त मोठे मोठे चिमटे काढले स्वतःला. दुसऱ्यांना आपण आयुष्यात चिमटे काढतोच, म्हणजे आपण पैसे देऊन पार्लरमध्ये चिमटे काढायला जातो, ते न घेता आपलेच
छान या सुंदर बोटांनी मोठे मोठे चिमटे काढले की तुम्हाला आयब्रोजला छान वाटतं. अगदी बरोबर. त्याचप्रमाणे लहानपणी उठाबशा करायचो हो, आपण. हो. आता ही पद्धत, आता शाळेमध्ये उठाबशा ही शिक्षाही नाही राहिलेली आहे, अलाउच नाहीये. अलाउच नाहीये. कान खाली ओढणे, वर ओढणे, बाहेरच्या दिशेला ओढणे, यांनी तुमच्या कानाचे जे पॉइंट्स आहेत, डोकेदुखी सारखे पॉइंट्स आहेत, बरोबर आहे. यामध्ये तुम्हाला छान आराम मिळतो. तसेच आपलं सायनस असतं इथे, सर्दी झाली की हो, हो. इथे चोळलं तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, तुमचं नाक मोकळं व्हायला मदत होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे कुठलाही पैसा न खर्च करता, कुठलेही बाहेरचे प्रॉडक्ट न लावता नॅचरल ब्युटी आपण स्वतः करू शकतो. हो. आपण घरीच वेळ काळ केव्हाही आपण ते करू Yes. शकतो. आणि फेस योगाला वयाची मर्यादा नाहीये आणि वेळेची मर्यादा नाहीये. तुम्ही जेवण केलं असलं तरी तुम्ही लगेच करू शकता हो. किंवा उपाशी पोटी बघू करू शकता. रात्री करा, झोपेच्या 2 मिनिट आधी जरी तुम्ही 2 बोटं फिरवले आपल्या चेहऱ्यावरनं तरी तुमच्या हातातच आहे तुमची जादू आहे. ब्युटी टिप्स. अगदी अगदी खूपच छान. वैभवी, हे सगळं झालं शारीरिक व्यायामांबद्दल. पण आपण असं ऐकलेलं आहे की योग साधना किंवा योगासनं याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुद्धा खूप छान राहतं आणि मानसिक शांती मिळते. तर त्याबद्दल आम्हाला सांगाल? हो. आजकाल जे आर्टिकल्स आपल्याला वाचायला मिळत आहेत की मायग्रेन आणि थायरॉइड हे फक्त शारीरिक व्याधी नसून ही मानसिकरित्या सुद्धा आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या भावना या आतमध्येच दाटून ठेवता आणि व्यक्त होत नाही, तर तेव्हा तुम्हाला थायरॉइड होण्याचे चान्सेस फार जास्त असतात. अच्छा. तसंच तुम्ही फार विचार करताहेत की मला हे करायचंय, मला ते करायचंय, तुम्ही फक्त डोक्यामध्ये विचार करतायत आणि तुमच्या कृतीमध्ये येत नाही आहे. किंवा तुम्हाला कोणाचं बोललेलं टोचलं आहे, लागलं आहे, तुम्ही ते बोलत नाहीये पण त्याच्याविषयी तुम्ही सतत विचार करतायत, यामुळे मायग्रेन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच मनात खूप भावना दाटून ठेवला की आजकाल कार्डियक अटॅक लहान वयातही फार यायला लागले आहे. तर हे फक्त व्यायामाचा अभाव नाही आहे. तुम्ही काय विचार करता, तुम्ही कशा प्रकारे व्यक्त होतात, तुम्ही योग्य ठिकाणी योग्य भावना व्यक्त करतात की नाही, याही फार महत्वाच्या आहेत. तर तुम्हाला भावनिकरित्या जो स्ट्रॉंग बनवतो आणि मानसिकरित्याही, जसं प्राणायाम आतापर्यंत आपण शारीरिकरित्या बोललो आहे, तसाच आपल्या आसनानंतर प्राणायाम हा प्रकार आहे. तर प्राणायाम तुम्हाला जसं आपण जन्मापासून ते आपल्या अंतापर्यंत श्वास हा फार महत्वाचा आहे. बाळ रडतं कधी, जेव्हा पहिला श्वास घेतो बाहेर आल्यानंतर, आणि आपल्या मृत्यूनंतर आपलं शरीर मृत झालेलं असलं तर ते कधी कळलं जातं, श्वास बंद झाल्यावर. आपले अवयव जिवंत असतात पण आपला श्वास थांबला म्हणजे आपण थांबलोय. आपण हा विषय असाच कंटिन्यू करूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. दर्शको, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. वैभवी, आपण आता ब्रेकपूर्वी शरीर स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य ही योग कसं आपल्याला प्रदान करतं ह्याबद्दल बोलत होतो. तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल? हो. भावनांचा निचरा झाला कीच आपल्याला मनःशांती मिळते आणि जिथे मनःशांती आहे तिथे आपण मानसिकरित्या सुदृढ आहोत आणि भावनिकरित्या सुदृढ आहोत. जेव्हा एक महिला असते, तिला घर सांभाळायचं असतं, आपली नोकरी आहे, इतरही जबाबदारी आहे, स्वतःची जबाबदारी आहे, ती तर इतरांनी लादलेली किंवा स्वतः लादलेली कुटुंबाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडते. पण जेव्हा स्वतःचा विषय येतो तेव्हा ती कुठेतरी चाचपडते की मी माझ्यासाठी वेळ कसा काढू, किंवा या विचारांनीच ती योग अभ्यासाला सुरुवात करत नाही किंवा योग वर्गाला जात नाही किंवा उशीर करते. तर हा भावनांचा निचराच होत नाहीये की तिला तिचं अस्तित्व शोधायला का एवढा वेळ लागतोय. तर हे जे स्वतःशी विचारलेले स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं तिला जर मिळवायचे असतील आणि त्यात आनंदी आपल्याला कुटुंबाला सवयीत स्वतःला ठेवायचं असेल, तर आसनांसोबत प्राणायाम आणि ध्यान धारणा आपण जे म्हणतो हे तिने आपल्या नियमित योग अभ्यासिकेत करायला पाहिजे. जसं शरीर सुंदर दिसण्यासाठी आपण शारीरिक व्यायाम म्हणजे आसन करतो आहेत, श्वास उत्तमरित्या घेण्यासाठी जसे लंग्सच्या संबंधित आजार आहे, ब्रोंकायटिस कुठे आधी आपल्या मधल्या काळात नव्हता, अजिबात नव्हता ऐकला. ॲलर्जिक सर्दी आहे म्हणतात, आता मला ॲलर्जी आहे, जिकडे तिकडे बांधकाम सुरू आहे तर आपल्याला धुळीची ॲलर्जी बघायला मिळते, सायनसची ॲलर्जी बघायला मिळते, श्वसन संबंधित आजार आजकाल वाढलेले आहेत. स्वयंपाकघरामध्ये भलेही चिमण्या लावलेल्या आहेत पण पूर्वी तुम्ही चुलीजवळ स्वयंपाक, त्या धुरीमुळे तुम्हाला
20 वर्षानंतर शरीरावर परिणाम दिसतो आहे, हे टाळण्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता. सोबतच आमच्या योग अभ्यासामध्ये शुद्धीकरण हा प्रकार आहे, ज्यामध्ये शरीर शुद्धी, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शरीराची शुद्धी करायला मिळतेच. जसं तुम्हाला नाकासंबंधी आजार, श्वसनासंबंधी आजार आहेत, आम्ही जलनीती हा प्रकार करवतो. किंवा तुम्हाला पोटासंबंधित आजार आहे, तुमचा लठ्ठपणा आहे, त्यासाठी आम्ही लघु शंख प्रक्षालन, शंख प्रक्षालन, वमन, विरेचन जे आयुर्वेदामध्येही आपल्याला मिळतात, या प्रकारे आपण शरीर शुद्धीचे अभ्यासही घेतो. तर शरीरासोबत मन, शरीर सुंदर दिसलं की लुक गुड फील गुड हा जो मंत्र आहे की तुम्ही सुंदर दिसल्या की तुम्हीही सुंदर राहता आणि तुमचं मनही सुंदर राहतं. यासाठी आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन, ज्याला आपण ध्यान धारणा म्हणतो, हे तेवढंच गरजेचं आहे. कारण तुमचं मन शांत राहिलं, तुमच्या मनात 100 विचार, ओठातून तुम्ही 100 विचार आणि तुमचं शरीर वेगळेच 100 विचार करत आहे, 300 गोष्टी एकत्र करतायत तुम्ही. आणि आपल्या मराठीत आपण म्हणतो एक ना धड वाराभर चिंध्या, तसं आपल्या मनाचं होऊन राहिलेलं आहे. कामाच्या बाबतीत तर होतच, पण मन एका ठिकाणी नाही आहे. इथे मी आहे पण माझं मन कुठेतरी जर भटकत आहे, विचार माझा तिसराच चालतोय, भलतच मी बोलते आहे. तर याची जर योग्य सांगड घालायची आहे की तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये, ओठांमध्ये आणि तुमच्या कृतीमध्ये एकच सूत्रता यायला हवी, जेणेकरून तुमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य. कारण जेव्हा ही एकसूत्र बद्धता येते तेव्हा माणूस उत्तमरित्या काम करतो, त्याला झोप ही चांगली लागते. जेव्हा आपल्याला झोप उत्तम लागते तेव्हाच आपण दुसऱ्या दिवसासाठी तयार असतो. अगदी बरोबर. आजचा दिवस कसा गेला, पार पडला, हे जर आज रात्री आपण झोपते वेळेस विसरू नाही शकलो तर उद्याचा नवीन दिवस तुमच्या जो पुढ्यात उभा आहे त्याला तुम्ही सामोरं कसं जाल. अगदी बरोबर आहे. आणि इथे एक जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या एक सुंदर प्रार्थनेच्या ओळी मला आठवतात आहे. ते म्हणतात, मानव जन्मामध्ये नराचा होण्या नारायण, करा हो नियमित योगासन. म्हणजे नराकडून नारायणाकडे प्रवास जर करायचा असेल तर योगासनांचा हा उत्तम मार्ग आहे. अतिशय नक्कीच बरोबर आहे ना? बरोबर, अगदी. तर आता आम्हाला सांगा की आपण इतक्या वर्षांपासून योगासनांचे प्रशिक्षण देत आहात, तर असे काय अनुभव आलेले आहेत की कुठल्या व्याधीग्रस्तांना असे चमत्कारिक अनुभव आले किंवा सकारात्मक त्यांना रिझल्ट्स मिळालेले आहेत? हो, पण मला नक्कीच याआधी असं सांगावं असं वाटेल की नागपूरमध्ये एक नुकतंच सुप्रसिद्ध नाटक झालेलं आहे, श्री योगियाची कहाणी, ज्याचे दिग्दर्शक रमेश लखमापुरे आणि सुलभा कुलकर्णी आहेत. तर मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ते नाटक बघायला हवं आणि त्यातून जे अनुभव येईल तुम्हाला तर नक्कीच तुम्हाला मदत करेल की हां, मी माझा योग प्रवास इथून सुरू करावा. तुम्हाला जर तुमचा प्रवास सुरू करायचा असेल तर तुमचं शारीरिकरित्याच्या आधी मानसिकरित्या करायचं असेल तर तुम्ही हे नाटक बघायला हवं असं मला आधी वाटतं. आणि नक्कीच अनुभवांचा जर विचार केला तर मी सध्या एका कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट देते आहे. तिच्या शारीरिक दुरुस्तीमध्ये मी फार तेवढी मदत करू शकत नाही आहे, कारण तिची ट्रीटमेंट ऑलरेडी सुरू आहे. पण तिला तिच्या त्या प्रवासामध्ये मानसिकरित्या आणि भावनिकरित्या कसं खंबीर राहता येईल किंवा येणाऱ्या दिवसाला कसं आनंदीरित्या बघता येईल, पॉझिटिव्हिटी जी म्हणतो, किंवा आपण जसा विचार करतो तसं शरीर आपलं बघतं, मन तसं तन म्हणतो आपण, तशासारखा हा विचार आहे. जसं आपण विचार करतो आहे तसं आपलं शरीर रिॲक्ट करतं. आपण आपल्या चेहऱ्यावर जे टेन्शन दिसतं किंवा जे भाव दिसतात ते आपल्या मनातले उतरतात. आपण म्हणतो व्यक्तीचे फक्त ओठ नाही बोलत, डोळे पण बोलतात. तर तुमच्या जर डोक्यांमध्ये विचारांचं काहूर मांजलेलं असलं तर ते तुमच्या चेहऱ्यावर, शरीरावर, डोळ्यांमध्ये दिसतं. तर त्याचा निचरा होणं फार गरजेचं आहे. तर त्याचा निचरा तुम्ही योगामध्ये मिळू शकतो की नक्कीच मिळतो, की तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या मदत करायला मिळते. जसं थायरॉइड आहे तर मी बायकांना व्यक्त करायला मदत करते. हा फक्त शारीरिक नाहीये, तुमचा शारीरिक विकास नाहीये, सर्वांगीण विकास आहे की तुमच्या भावना कुठेतरी दाटलेल्या आहेत, तुम्ही व्यक्त होत नाहीये. तर त्या व्यक्तीला शारीरिक व्यायामासोबत भावनिकरित्या बोलकं करणं ही माझं काम आहे. ती नाळ तुम्हाला तुमच्या क्लायंट सोबत जोडावी लागते. जसं मायग्रेन आहे तर स्वतः सोबत राहणं फार
कठीण आहे. बरोबर. आपल्याला नेहमी इतरांची कंपनी आवडते. मला ना तिच्यासोबत फार मजा येते. हां. मला शॉपिंगला मी तिच्यासोबत जाते. हां. मला तिच्यासोबत वेळ घालवायला मजा येते. आवडतं. आपल्याला ती किंवा तो हवा असतो. पण मी कधी नसते. किंवा मोबाईल तरी हवा असतो. मोबाईल तरी हवा असतो. तर आपलं एकटं राहायला आपण खूप घाबरतो. हो. तर स्वतःसोबत राहणे, स्वतःसोबत वेळ घालवणे व्यक्तीला का एवढं कठीण वाटायला लागलाय? बरोबर. म्हणजे नवलच आहे की आपल्याला दुसऱ्यांची कंपनी आवडते पण स्वतःची कंपनी नाही आवडत. दुसऱ्यांनी सुंदर दिसते म्हटलं की फार आवडतं, पण आपण स्वतः कधी स्वतःचं कौतुक नाही करत. तर यासाठीच आपल्याला मेडिटेशन आहे, ध्यान आहे की तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवा. बरोबर. तुम्ही स्वतःलाच स्वतः बघा. तुमच्या बंद डोळ्यांनी स्वतःला बघायला, वर्तमानात जगायला शिका. आपल्याला नेहमी भूतकाळाची चिंता नाही तर भविष्याचा विचार, या दोघांच्या मध्ये आपल्या या कात्रीमध्ये आपण फसलेलो असतो. पण वर्तमानात जगत नाही. एक तर रिग्रेट, पश्चाताप, तेव्हा मी असं केलं नसतं तर फार बरं झालं असतं. अगदी बरोबर आहे. हे वाक्य नाही तर मी तसं करेल, तेव्हा मी तसं वागेल, वर्तमानात भविष्यात किंवा भूतकाळात हे जगायला फार आवडतं आणि सिंपती घ्यायला आवडते. तुझ्यापेक्षा माझं दुःख किती मोठं ग बाई, हे जे सांगण्यात मन रमतं तसं मन स्वतःमध्ये नाही रमत, तेही वर्तमानामध्ये. मी इथे बसलेली आहे तर माझ्या तन मनाने मी इथे बसलेली आहे, स्वतःवर लक्ष देते आहे. हे फारच कठीण झालंय. तर यासाठी तुम्ही आसनानंतर प्राणायाम आणि प्राणायामानंतर जर मेडिटेशन धारणा केली, ध्यान केलं तर तुम्हाला मानसिकरित्या समाधान, समृद्धी, जर तुम्ही तिन्हीरित्या समृद्ध असणार तर तुमचं आयुष्य समृद्ध, तुम्ही समृद्ध, तुमचं कुटुंब समृद्ध, तुमचं कुटुंब समृद्ध तर तुमचा देश समृद्ध. वसुधैव कुटुंब त्यालाच म्हणतो की आपण. अगदी बरोबर आहे. म्हणजे एका योग किंवा योग साधना किंवा योगासनांमुळे इतकं सगळं जर तुम्हाला लाभ मिळतात आहे तर का त्याचा आपण अवलंब करू नये? खरंच आहे. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि परत बोलूया. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बोलतोय महिला आणि योगशक्ती या विषयावर. वैभवी, आजकाल सगळेच कामं किंवा सगळे क्लास, ट्युशन्स ऑनलाईन सुरू असतात आणि ते आपण टाळू नाही शकत. त्याच्यामुळे स्क्रीन टाईम आपला अतिशय वाढलेला आहे आणि त्यामुळे अनेक विकारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय, जसं की डोळे आहेत, मान, पाठ, कंबर या सगळ्यांवर. तर या सगळ्यांवर आपण कसं नियंत्रण ठेवू शकू? हो, जसं आपले पाठीचे, मानेचे विकार जे सुरू झाले आहेत त्यामध्ये आपण आसनांचा समावेश करतोच आहे. आपण आपल्या जे नियमित रूप जे आसन करतो आहे त्यामध्ये आपण एक नक्कीच 5 मिनिटे देऊ शकतो, जे आपल्या विशिष्ट मान आणि कमरेचे, त्यामध्ये पाठीचे व्यायाम करण्यात येतात. जसं डोळे आहे तर योगमध्ये सूक्ष्म व्यायाम हा सुद्धा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपण सूक्ष्म व्यायाम म्हणजे छोटे छोटे व्यायाम करतो. जसे डोळ्यांचे आहे, डोळे वर खाली करणे, उजवीकडे डावीकडे करणे, क्लॉकवाईज फिरवणे, अँटी क्लॉकवाईज फिरवणे. तसंच जसं आपण मगाशी शरीर शुद्धीचा विषय मांडला होता त्याचप्रमाणे डोळ्यांसाठी त्राटक म्हणून एक शरीर शुद्धी आहे. त्यामध्ये आपण दिवा किंवा मेणबत्ती त्याकडे आपल्या पापण्या न हलवता एकटक त्याकडे बघतो, कुठपर्यंत, जोपर्यंत तुमच्या डोळ्यातून पाणी येत नाही. आसू नव्हे, पाणी. आसू हे तुमच्या दुःखातून किंवा आनंदातून, भावनेतून निर्माण होणारी क्रिया आहे. हे आपल्याला एकटक बघितल्यामुळे निघणारं पाणी म्हणजेच त्राटकामध्ये आपण डोळ्यांसाठीही योगामध्ये सूक्ष्म व्यायाम अंतर्गत आपण डोळ्याच्या शुद्धीकरणासाठीही किंवा त्याच्या सुरक्षतेसाठी, त्याचा जो ताण आहे तो घालवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सूक्ष्म व्यायामाअंतर्गत व्यायाम आहे. तसेच स्क्रीन टाईममुळे जसं आपल्याला पाठी, मानीचे येतात, सतत मान खाली असते, त्यामुळे सर्वायकल सारखा आजार खूप कॉमन झालेला आहे. यासाठी पण आपण आसनांमध्ये काही विशिष्ट आसनांची भर टाकतो. त्यामध्ये फ्रोझन शोल्डर सारखा आहे. यामध्ये म्हणजे योग हा असा आहे, तुम्हाला निशुल्क, स्वस्तात मस्त हे आमचं परफेक्ट प्रोडक्ट आहे. यासाठी तुम्हाला नाही हीच पॅन्ट हवी, हेच टी शर्ट हवं, असं हातात बँड हवा, मॅचिंग बो हवा, असला काही खर्चिक नाहीये. घरच्या सतरंजीवर होणारा प्रकार आहे हा, की यासाठी तुम्हाला विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळी, विशिष्ट इक्विपमेंट्स, जसं इतर आपण व्यायामाचे प्रकार म्हटलं की त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी लागतात, की हे असं हवं, ते असं हवं. इथे फक्त तुम्ही स्वतः हवे. आणि महिला म्हटलं की जरा जास्त जास्त असतं. आम्हाला नट्टापट्टा फार हवा असतो,
पण नट्टापट्टा करणाऱ्यांसाठी इथे उपलब्धी आहे आणि ज्यांना नको आहे त्यांच्यासाठी उपलब्धी आहे. म्हणजे हा एवढा सुंदर सुवर्ण मध्य आहे योग की तुम्ही यात फॅशनही करू शकता बरोबर. आणि ज्याला फॅशन करायचं नाहीये, ज्याला मुळापासून फक्त स्वतःवर लक्ष द्यायचं आहे, तेही करू शकतात. म्हणजे नॅचरल ब्युटी ज्याला म्हणतो आपण नक्कीच ती आहे निशुल्क नॅचरल ब्युटी. बिलकुल अगदी. अच्छा, फारच सुंदर. वैभवी, आजची तरुणी ही उद्याची माता असते, बरोबर आहे? हो. आणि आजचा नागरिक, आजची पिढी ही उद्याचा नागरिक आहे आपण म्हणतो, आणि ती जर सशक्त आणि सुदृढ असायला हवी, तर तुमच्या वयाच्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल, मार्गदर्शन कराल? नक्कीच. मला तर सगळ्यात आधी असं वाटतं की माझा हा व्यवसाय म्हणून मी निवडलेला आहे. हो. पण व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी योग अभ्यासक्रम तुम्ही स्वीकारला पाहिजे किंवा अवलंबला पाहिजे. छोटासा डिप्लोमा करा, सर्टिफिकेशन करा, तुम्हीच तुमचं शिक्षक बना. बरं. म्हणजे हे फार गरजेचं आहे. तुम्हाला एक कुटुंब चालवायचं आहे, ते कुटुंब पुढचं देश चालवत आहे, ते तो देश अख्खं जग चालवतो आहे. तर याचा एक छोटासा अभ्यासक्रम जरी तुम्ही केला तर तुमच्या सोबत तुमचा कुटुंबाचा उद्धार होईल. मी असं म्हणेल बरोबर की हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही आहे. तुमच्यापासनं, आणि एक स्त्री म्हटलं की तिला मातृत्व आलं की पुढची पिढी आली, आणि सशक्त पिढीला जन्म देणं हे स्त्रीचं एक प्रकारे कर्तव्य आहे. त्यासाठी तिने तिच्या जीवनामध्येच योग असायला हवा. योग फक्त हा आसन प्राणायाम मेडिटेशन किंवा ध्यान नाहीये. हा यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान या 8 गोष्टी आहेत. तर या अष्टांग योग जो म्हणतो, तर या 8 गोष्टीचा समन्वय योग्यरित्या साधून तुम्ही तुमचं आयुष्य सोबतच तुमच्या कुटुंबाचं आयुष्य आणि या देशाला, या जगाला वसुधैव कुटुंब म्हणतो, याला समृद्ध सुदृढ करण्यासाठी स्वतःला आणि या जगाला शारीरिक, मानसिक तथा भावनिक आणि आध्यात्मिक सुद्धा, अध्यात्मालाही तेवढंच महत्व आपल्या योग क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असो, पंथाचे असो, याला बंधन नाही. हा विशिष्ट धर्माचा अभ्यासक्रम नाही आहे. हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व धर्म समभाव जपणारा असा व्यायामाचा हा प्रकार आहे. तर मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की हा कुठल्या धर्माशी जोडला जावा नको किंवा व्यक्तिगत नको किंवा विशिष्ट व्यक्तीला हा रिप्रेझेंट करत नाही आहे. हा संपूर्ण जगासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, बालकापासून वृद्धापर्यंत वेळेचं बंधन नसणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम असो किंवा नसो, या सगळं समीकरणाला साधून योग्य असा तुम्हाला एक नॅचरल गिफ्ट म्हणजे योग आहे. तर यासाठी आपण थोडासा आयुष्यातला 40 दिवसातले 40 मिनिट काढणंही फार कठीण नाहीये. स्वतःला वेळ देणं असं वाटतं की दुसऱ्यांना आपण वेळ काढून देतो, पण स्वतःला 40 मिनिटं देणं फार कठीण नाहीये, नसावं असं मला वाटतं. आपण 4 रील कमी बघू, पण 40 मिनिटे व्यायाम करू. आणि त्यातही आपण म्हटलं की स्त्री ही घराचा आधारस्तंभ असते आणि समाजाची ताकद, तर मग एका महिलेने तर वेळ काढणं फारच, आणि तिच्यावर पूर्ण घर आणि पिढी असते. बिलकुल, खूपच छान. तर पातंजली योगसूत्रातल्या आणि जनार्दन स्वामींच्या खूप सुंदर ओळी इथं आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञः यथाशक्ती निरंतरम. हे अतिशय, या ओळींचं महत्त्व जर आपण जाणलं आणि आपल्यासाठी आपण जर रोज थोडा जरी वेळ काढला आणि योगासनं केली, तर आपलं आयुष्य खरंच सुदृढ, मानसिक शारीरिकरित्या सुदृढ होईल. तर वैभवी, आपण आज आपल्या वेळातला वेळ काढून इथं आलात, दर्शकांना अतिशय सुंदर योगाच्या टिप्स आणि स्वस्थ जीवन कसं जगावं याच्या टिप्स दिल्या, त्याबद्दल दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद.